ओके. तर आपण इनहेरिटन्स काल पाहिलं होतं. त्याच्या आधी पण आपले इनहेरिटन्सचे सब टाइप्स झाले होते बेस्ड ऑन ऍक्सेस स्पेसिफायर, पब्लिक इनहेरिटन्स, प्रायव्हेट इनहेरिटन्स आणि प्रोटेक्टेड इनहेरिटन्स. आणि इनहेरिटन्सचे दुसरे पण 4 टाइप्स पडतात. त्याच्यामध्ये सिंगल इनहेरिटन्स, मल्टी लेवल इनहेरिटन्स, मल्टिपल इनहेरिटन्स आणि हायब्रिड इनहेरिटन्स आणि एक हिरार्चिकल इनहेरिटन्स पण एक टाइप. तर हे सगळे टाइप्स आपण काल चालू केले होते. तर सिंगल इनहेरिटन्सचं पण एक्झाम्पल झालंय. तर त्याच्या आधी इनहेरिटन्स शिकण्याच्या आधी तुम्हाला बेसिक उप्स कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. क्लास, ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स, एनकॅप्सुलेशन, ऍब्स्ट्रॅक्शन आणि पॉलिमॉर्फिझम. तर ह्या गोष्टी क्लिअर ठेवायच्या. त्याच्यानंतर जर क्लास आणि ऑब्जेक्ट तुम्हाला नीट समजलाय रिअल लाईफ एक्झाम्पल मध्ये सुद्धा, आणि क्लास ऑब्जेक्ट यूज करून तुम्ही ऑब्जेक्टचा यूज करून त्या क्लासच्या कॅरेक्टरिस्टिक्स किंवा बिहेवियर्स तुम्ही ऍक्सेस करू शकता. ते पण कधी, जर त्याचा ऍक्सेस स्पेसिफायर तसा सपोर्ट करत असतील तर. पब्लिक असेल तरच तुम्ही क्लासमध्ये किंवा क्लासच्या बाहेर किंवा दुसऱ्या क्लासमध्ये पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर जर यूज केला असेल तर ऍक्सेस करू शकता. प्रायव्हेट असेल तर फक्त क्लासमध्येच करू शकणार आहे. आणि प्रोटेक्टेड असेल तर क्लासमध्ये आणि त्याच्या फर्स्ट लेवल चाइल्ड पर्यंत. तर ह्या गोष्टी क्लिअर पाहिजेत. ऍक्सेस स्पेसिफायर काय, क्लास काय, ऑब्जेक्ट काय, क्लास आणि ऑब्जेक्ट यूज कसं करायचं कोडिंग मध्ये. तर ह्या गोष्टी क्लिअर असल्यानंतर इनहेरिटन्स हा कन्सेप्ट चालू करायचा आहे प्रोग्रामिंगसाठी. पण याच्या आधीच प्री रिक्विजिट तुम्हाला मी परत परत सांगतोय की उप्स कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. उप्स कन्सेप्टच्या प्रोग्राम्स, बेसिक क्लास आणि ऑब्जेक्टचे प्रोग्राम तुमचे क्लिअर अंडरस्टँडिंग पाहिजे. त्याच्यानंतरच इनहेरिटन्सला चालू करायचे. तर अजून पण जर तुम्ही चालू केलं नसेल इनहेरिटन्स प्रॉपरली, तर त्याच्या आधी क्लास आणि ऑब्जेक्टचे असाइनमेंट करायचे, त्याच्यानंतर इनहेरिटन्सला यायचं. ओके. कारण डायरेक्ट इनहेरिटन्स केलं ना, तुम्हाला ते तेवढं अंडरस्टँडिंग त्या लेवलला होणार नाही. आता तुम्ही कोड करून तो रन करणार, पण ऍक्च्युअल जे अंडरस्टँडिंग आहे कोडिंगचं किंवा त्या पर्टिक्युलर कन्सेप्ट कम्प्लीट अंडरस्टँडिंग करायचं असेल तर त्या गोष्टी प्रिरिक्विजिट करून घ्यायच्यात. ओके. क्लास आणि ऑब्जेक्ट करून घ्या, त्याचे असाइनमेंट्स कम्प्लीट करा, त्याच्यानंतर मग इनहेरिटन्स लिहायचं. आणि इनहेरिटन्स मध्ये पण 7 प्रकार आपण पाहिलेत. 3 प्रकार कुठले ऍक्सेस स्पेसिफायर नुसार, पब्लिक इनहेरिटन्स, प्रायव्हेट इनहेरिटन्स आणि प्रोटेक्टेड इनहेरिटन्स. हे ऍक्सेस स्पेसिफायर नुसार त्याचे 3 टाईप पडतात. याचे पण कोडिंग, एक्झाम्पल्स, थेरॉटिकल कन्सेप्ट हे सगळं आपलं झालंय. त्याच्यानंतर कॅपेबिलिटी काय इनहेरिटन्सची, तर तुम्ही डिराइव्ड क्लास म्हणजे चाइल्ड क्लासला सगळा ऍक्सेस भेटतो. कुणाचा? पॅरेंट क्लासचा किंवा बेस क्लासचा. पॅरेंट क्लासला तुम्ही बेस क्लास म्हणा किंवा पॅरेंट क्लास म्हणा, आणि डिराइव्ड क्लासला तुम्ही चाइल्ड क्लास पण म्हणू शकता. जी आपल्या रिअल लाईफ मध्ये जशी हिरार्की असते की ग्रँड पॅरेंट, त्याच्यानंतर पॅरेंट आणि त्याच्यानंतर चाइल्ड, तर तसंच इनहेरिटन्सचा पण सेम कन्सेप्ट त्यांनी प्रोग्रामॅटिकली इम्प्लिमेंट केलेला आहे. ओके. तर त्याच्यामध्ये मग सिंगल इनहेरिटन्स हा आपण काल टाईप पाहिला होता. सिंगल इनहेरिटन्स मध्ये ऑलवेज 2 क्लास असतील, एक पॅरेंट क्लास आणि एक चाइल्ड क्लास. कमीत कमी 2 क्लास असतीलच इनहेरिटन्स कुठला पण असेल तर. एका क्लासमध्ये इनहेरिटन्स होत नाही. इनहेरिटन्सची डेफिनेशनच काय की इनहेरिटन्स प्रोव्हाइड कॅपेबिलिटी ऑफ अ क्लास टू डिराइव्ह प्रॉपर्टीज अँड कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम अनदर क्लास इज कॉल्ड इनहेरिटन्स. ही डेफिनेशन नीट समजून घ्यायची. याच्यामध्ये कधी दुसऱ्या अनदर क्लास येतोय दरवेळेस, म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी क्लासच्या प्रॉपर्टीज किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आपण फेच करू शकतो. त्याला आपण काय म्हणतो? इनहेरिटन्स. ओके. तर त्याच्यामध्ये पण हे टाइप्स लक्षात ठेवायचे: सिंगल इनहेरिटन्स, मल्टी लेवल इनहेरिटन्स, मल्टिपल इनहेरिटन्स, हायब्रिड इनहेरिटन्स आणि अजून एक आहे हिरार्चिकल इनहेरिटन्स. पण ऍटलिस्ट 4 इनहेरिटन्सचे टाइप्स तुम्हाला आले पाहिजे, विथ कोडिंग, विथ थेरॉटिकल आणि कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगने सुद्धा. त्याच्यानंतर ऍक्सेस स्पेसिफायरचे पण इनहेरिटन्सचे 3 टाईप नीट लक्षात ठेवायचे: पब्लिक इनहेरिटन्स, प्रायव्हेट इनहेरिटन्स आणि प्रोटेक्टेड इनहेरिटन्स. मी ग्रुपवरती एक टेबल पण तुम्हाला दिला होता की पब्लिक इनहेरिटन्स असल्यावरती काय होतं, प्रायव्हेट इनहेरिटन्स असल्यावर काय होतं आणि प्रोटेक्टेड इनहेरिटन्स असल्यावर काय होतं. तर कसे ते ऍक्सेस स्पेसिफायर जो आहे तो इनहेरिटन्स केसमध्ये कसा वर्क होतो, तर ते सगळे प्रोग्राम्स नीट ट्राय करा. ओके.
आणि इनहेरिटन्स हा जर वर्ड आला ना तर याच्यामध्ये लगेच लक्षात आलं पाहिजे की इनहेरिटन्स कशासाठी यूज झालंय, तर रियुजेबिलिटी पर्पज साठी. आधीचं काहीतरी ऑलरेडी इन्व्हेंट केलंय तर ते फक्त आपल्याला रियूज करायचंय, तर त्या केसमध्ये इनहेरिटन्स तुम्ही यूज करणार. कारण परत परत तोच डेटा मेंबर किंवा तेच पर्टिक्युलर फंक्शन इम्प्लिमेंट करायची गरज नाहीये. तुम्ही इनहेरिटन्स करून त्या पर्टिक्युलर क्लासचे फीचर्स ऍक्सेस करू शकता. फक्त बेस्ड ऑन यूज केस तुम्हाला ते इम्प्लिमेंट करायचे. तुम्हाला मग तिथे ठरवायचंय की एकच लेवलचं इनहेरिटन्स लागणार आहे का, मग सिंगल इनहेरिटन्स इम्प्लिमेंट करा. जर मल्टी लेवल लागणार असेल तर मग मल्टी लेवल इनहेरिटन्सची हिरार्की तशी तुम्हाला मॅनेज करायची. मल्टिपल इनहेरिटन्स म्हणजे 2 क्लासमधून एक चाइल्ड तयार करता येतो. मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये 2 पॅरेंट असणार, एक चाइल्ड असणार. तर बेस्ड ऑन यूज केस तुम्हाला तिथं पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये ठरवायचंय. आता आपण जे शिकतोय तो म्हणजे कन्सेप्ट शिकतोय, उप्स कन्सेप्ट किंवा C++ चे फीचर सेट आपण शिकतोय आता. ओके, तर हे ज्यावेळेस मोठ्या प्रोजेक्ट मध्ये इम्प्लिमेंट करायचं असतं तर तिथं तुम्हाला बेस्ड ऑन यूज केस ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रोजेक्ट मॉड्यूल यू नीड टू डिसाइड व्हॉट इनहेरिटन्स टाइप यू कॅन इम्प्लिमेंट. म्हणजे बेस्ड ऑन द यूज केस तुम्हाला ते डिसाइड किंवा डिसिजन तसा घ्यायचा. तर कालचं जे झालं होतं की आता सिंगल इनहेरिटन्स, मल्टी लेवल इनहेरिटन्स आणि 2च इनहेरिटन्स आपण काल पाहिले होते. एक म्हणजे नॉर्मल बेस क्लासचं पण एक्झाम्पल पाहिलं होतं, बेसिक क्लासचं, की एक क्लास घेतला त्याच्यानंतर त्या पर्टिक्युलर क्लासचं ऑब्जेक्ट कसं क्रिएट करायचं. हा एक प्रोग्राम आपण काल रिपीट केला होता की क्लास हे बेसिक तर येतच, हॅश इन्क्लूड युजिंग नेम स्पेस एसटीडी वगैरे या रिक्वायर्ड हिडर फाईल्स आहेत C++ साठी. त्याच्यानंतर क्लास घ्यायचा. क्लास इज अन कॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स प्लस बिहेवियर. मग काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स येतील, काहीतरी त्याचे बिहेवियर्स येतील. त्याच्यानंतर क्लास कम्प्लीट झालं, सेमीकोलन द्यायचा, इंट मेन लिहायचं, मेन वरून कॉल जाणं. त्याच्यानंतर मग तुम्ही त्या पर्टिक्युलर प्रोग्राम किंवा पर्टिक्युलर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता आणि ऑब्जेक्ट थ्रू तुम्ही ते व्हेरिएबल्स ऍक्सेस करू शकता. तर व्हेरिएबल्स ऍक्सेस करायचं मग लगेच कुठला कन्सेप्ट पिक्चर मध्ये येतो, तर ऍक्सेस स्पेसिफायर नावाचा. त्यालाच आपण ऍब्स्ट्रॅक्शन हा उपचा कन्सेप्ट म्हणतो. कारण ऍब्स्ट्रॅक्शन हे कशाने अचीव केले C++ मध्ये, बाय युजिंग ऍक्सेस स्पेसिफायर. देर आर 3 टाइप्स ऑफ ऍक्सेस स्पेसिफायर. फर्स्ट इज पब्लिक, प्रायव्हेट अँड देन प्रोटेक्टेड. तर एवढं हे बेसिक एका क्लासमध्ये क्लिअर पाहिजे की क्लासमध्ये मग कॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स अँड बिहेवियर्स येणार, म्हणजेच फंक्शन येईल किंवा व्हेरिएबल्स येईल. आणि क्लास म्हणजेच हाच कुठला उपचा कन्सेप्ट. आणखी एक एनकॅप्सुलेशन. एनकॅप्सुलेशनची डेफिनेशन काय आहे की बाइंडिंग ऑफ अ डेटा अँड अ फंक्शन इन अ सिंगल युनिट इज कॉल्ड एज एनकॅप्सुलेशन. म्हणजेच काय, डेटा अँड फंक्शन एका सिंगल युनिट मध्ये आपण बाइंड करतो, त्यालाच आपण काय म्हणतो, क्लास. आणि त्या पर्टिक्युलर बाइंड केलेल्या कन्सेप्टला आपण म्हणतो एनकॅप्सुलेशन. या डेफिनेशन नीट समजून घ्या. आणि ऍक्सेस स्पेसिफायर, डेटा ऍब्स्ट्रॅक्शनची डेफिनेशन काय की हायडिंग डेटा फ्रॉम द आउटसाइड ऑफ द वर्ल्ड किंवा आउटसाइड ऑफ द क्लास. हाईड करायचंय काहीतरी, तर मग कुठला कन्सेप्ट यूज करतो आपण, ऍब्स्ट्रॅक्शन. आणि ते कशाने अचीव केलंय, ऍक्सेस स्पेसिफायर यूज करून. तुम्ही पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड असे ऍक्सेस स्पेसिफायर त्या क्लासच्या डेटा मेंबर्स किंवा फंक्शन किंवा कन्स्ट्रक्टर इम्प्लिमेंट करताना ऍक्सेस स्पेसिफायर देऊ शकतो. कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टर हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. म्हणजे काही जणांनी स्किप केलेत काही लेक्चर्स, पण लक्षात ठेवा हा C++ जर तुम्हाला नीट समजलं तरच बाकीच्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेजेस नीट समजणार आहेत. कारण C लँग्वेज ही प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज आहे. सी ची पण काहीतरी एक वेगळी ओळख आहे C लँग्वेजची, आणि C++ किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेजची सुद्धा काहीतरी वेगळी ओळख आहे. तर मार्केटमध्ये दोन्ही पण लँग्वेजेस चालू आहेत, C आणि C++ किंवा जावा. कुठल्या पण ऑब्जेक्ट ओरिएंटेड, एक जरी तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज नीट आली तरी पण इंटरव्ह्यूला सहज आपण क्रॅक करू शकतो. त्याच्यामुळे हे खूप बेसिक कन्सेप्ट जे आहेत ना ते नीट अंडरस्टँड होणं आणि इंटरव्ह्यूला तसं प्रिपेअर करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. आणि आपण जे लेक्चर्स घेतोय ते म्हणजे असे घेत नाहीयेत की ज्याच्यातून तुम्हाला फक्त परीक्षेला तुम्ही पास होणार. हे जे लेक्चर्स वगैरे असणार आहेत हे सगळे तुम्हाला इंटरव्ह्यू ओरिएंटेड आपण तसं घेतोय की इंडस्ट्री लेवलला काय चालतं, इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट काय असती आणि इंटरव्ह्यू कसे होतात, इंटरव्ह्यू मध्ये काय काय विचारलं जातं.
ओके. तर हायब्रिड इनहेरिटन्स, मल्टिपल इनहेरिटन्स हे दोन टॉपिक आपले राहिले होते. सिंगल इनहेरिटन्स परत एकदा रिपीट करतोय. सिंगल इनहेरिटन्स मध्ये काय असतं की एक क्लास असेल आणि त्याच्यानंतर त्याचा चाइल्ड क्लास असेल. काल आपण हे एक्झाम्पल पाहिलं होतं की क्लास इम्प्लिमेंट करायचा, त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल घ्या, तो स्वतःला तर ऍक्सेस होतो क्लासमध्येच, पण चाइल्ड मध्ये मग ऍक्सेस होतो का? मग चाइल्डला ऍक्सेस करण्यासाठी हा इनहेरिटन्सचा सिंटॅक्स आहे. क्लास बी, बी इज अ चाइल्ड क्लास नेम, आणि तो कुणापासून इनहेरिट झालाय तर त्याचा पॅरेंट कोणी ए, आणि तिथं आपण ऍक्सेस स्पेसिफायर पण देतो. हा कुठला सिंटॅक्स आहे? इनहेरिटन्सचा. तर याच्यानंतर मग इथं जर पाहिलं तर यनो हा कोणाचा व्हेरिएबल होता? क्लास एचा होता, बरोबर ना? यनो इथं दिलाय, तरी पण तो यनो कुठे ऍक्सेस होतोय? क्लास बी मध्ये पण ऍक्सेस होतोय. का होतोय? तर तिथं आपण इनहेरिटन्स इम्प्लिमेंट केलाय, म्हणून तो व्हेरिएबल आपल्याला तिथे ऍक्सेस होतो. कळलं? हे सिंगल इनहेरिटन्स आहे. एक क्लास ए, त्याच्यानंतर दुसरा क्लास बी, आणि बी ला इनहेरिट करताना कुठून केला? ए क्लास पासून. त्याच्यामुळं क्लास ए चं पण डेटा मेंबर सगळे इथं मिळाले, त्याला आपण सिंगल इनहेरिटन्स म्हणतो. आता इनहेरिटन्स मध्ये चाइल्ड क्लास हा मोर पॉवरफुल असतो कधी पण, कारण चाइल्ड स्वतःचा पण डेटा मेंबर असतो आणि पॅरेंटचा पण असतो. म्हणजे जास्त कॅरेक्टरिस्टिक्स किंवा जास्त फंक्शन्स ऍक्सेसिबिलिटी कुणाला मिळणार आहे? ऑलवेज चाइल्डला. उलट कधी होत नाही, चाइल्डचं पॅरेंटला भेटत नाही, पण चाइल्डला पॅरेंटचं सगळं भेटतं. पॅरेंटला स्वतःच असतं, चाइल्ड कडे दोघांचं पण असतंय डेटा मेंबर्स किंवा फंक्शन. ओके. तर जसं आपण इथं कन्स्ट्रक्टर मध्ये तुम्ही ऍक्सेस करू शकलाय, तसं ऑब्जेक्ट क्रिएट करताना सुद्धा ऍक्सेस करू शकता. आणि ऑब्जेक्ट क्रिएट करायचं आपण मेन मध्ये ते पाहिले. बी ओबीजे, बी क्लासचं ऑब्जेक्ट क्रिएट केलंय, बी ओबीजे डॉट यनो इक्वल टू 10 म्हटलं, म्हणजेच इथं क्लास ए चा डेटा मेंबर सुद्धा ऍक्सेस झाला. फन आणि गन हे फंक्शन सुद्धा कोणाचे? क्लास ए चे, तरी पण ते इथं ऍक्सेस झालं. ही इनहेरिटन्सची रियुजेबिलिटीचा कन्सेप्ट शोन करतो. कळते? रियुजेबिलिटी कशी केली? तर फन आणि गन परत लिहायची गरज पडली का रे आपल्याला? किंवा यनो हा व्हेरिएबल परत डिक्लेअर करायची गरज पडली का बी क्लास मध्ये? नाही. डायरेक्ट इनहेरिटन्सचा सिंटॅक्स इम्प्लिमेंट केला आणि त्याचा ऍक्सेस आपल्याला भेटला. तर ती खरी रियुजेबिलिटीची ताकद इनहेरिटन्सने, ह्या कन्सेप्टने इथं आपल्याला प्रोजेक्टमध्ये किंवा प्रोग्रामिंग वर्ड मध्ये पहिल्यांदा कुणी आणली? तर बजाने स्ट्रॉस्ट्रोमने. सी प्लस प्लस मधला कन्सेप्ट कुठला आहे? हा इनहेरिटन्स. ओके. सिंगल इनहेरिटन्स. सिंगल इनहेरिटन्स मध्ये कोणाला काही डाऊट आहे का? डाऊट असतील तर हायलाइट करा. म्हणजे जसं आपण लेक्चर्स घेतोय ना, तर शिकवताना सुद्धा तुम्हाला मध्ये कुठे डाऊट येतोय तर चार्ट मध्ये लगेच तिथं क्वेश्चन टाकून ठेवायचं. सर हे समजलं नाही, हे रिपीट करा, किंवा हा पर्टिक्युलर टॉपिक समजलं नाही, हे रिपीट करा. तर मी शिकवताना सुद्धा चॅट मध्ये बघत असेल आणि चॅट मधून मला क्वेश्चन तुमचे समजतील. तसं आपण पॉज घेऊन त्या क्वेश्चनला पण थोडा टाइम देऊयात आन्सर करण्यासाठी. तर हा होता सिंगल इनहेरिटन्स. त्याच्यानंतर मग मल्टी लेवल इनहेरिटन्स. याच्यामध्ये दोनच क्लास होते, ए आणि बी. मग मल्टी लेवल मध्ये अजून एक क्लास येतो, मोर दॅन 2 क्लास येतो. मल्टी लेवल मध्ये हिरार्की वाढत चालते, जे आपण काल डायग्रामॅटिकली पाहिलं ना. सिंगल इनहेरिटन्स याच्यामध्ये दोनच क्लास आले, एक क्लास ए, दुसरा क्लास बी. क्लास ए ला तुम्ही म्हणा पॅरेंट क्लास किंवा बेस क्लास. बी क्लासला तुम्ही काय म्हणा? चाइल्ड क्लास किंवा डिराइव्हड क्लास. जो खालचा क्लास असणार आहे त्याला काय म्हणतो आपण? चाइल्ड क्लास. आणि चाइल्ड क्लासला दोघांचे पण डेटा मेंबर ऍक्सेस होतात, स्वतःचे पण होतात, पॅरेंटचे पण होतात. पॅरेंटचं सगळं त्याला ऍक्सेस होतं. का? तर इनहेरिटन्सच्या सिंटॅक्समुळे. हा इनहेरिटन्सचा सिंटॅक्स आहे. क्लास बी, बी इज अ चाइल्ड क्लास नेम, अँड देन ऍक्सेस स्पेसिफायर, अँड देन पॅरेंट क्लास नेम. हा सिंगल इनहेरिटन्सचा सिंटॅक्स. सिंपल आहे समजण्यासाठी, खूप अवघड आहे असं काहीच नाही. पण त्याच्यासाठी मी परत एकदा रिपीट करतोय की क्लास ऑब्जेक्टचे बेसिक 1-2 प्रोग्राम तरी तुम्हाला समजणं मस्ट आहे. क्लास ऑब्जेक्ट आणि ऍक्सेस स्पेसिफायर. ओके. हे झालं सिंगल इनहेरिटन्स. त्याच्यानंतर मल्टी लेवल इनहेरिटन्स मध्ये जे मी सांगितलंय आत्ताच की मोर दॅन 2 क्लासेस त्याच्यामध्ये असतील. कारण 2 क्लास असतील फक्त तर आपण त्याला म्हणतो सिंगल इनहेरिटन्स. एकाच लेवलची त्याच्यामध्ये हिरार्की असते. तीच हिरार्की जर मल्टिपल लेवल असणार आहेत, मल्टी लेवल त्याच्यामध्ये असणार आहे, 4, 5, 6, 7 असे खूप सारे क्लासेस असणार आहेत, तर त्या केसमध्ये त्याला आपण म्हणतो मल्टी लेवल क्लास. म्हणजेच
ए क्लास पासून बी बनला, बी पासून सी, सी पासून डी, अशी हिरार्की इथं वाढत गेली, लेवल्स वाढत गेल्या, त्याला आपण काय म्हणतो मल्टी लेवल इनहेरिटन्स. आणि मल्टी लेवलचा सिंटॅक्स मग सेम आहे, जसं बी साठी आपण लिहिलं होतं ना, बी इज इनहेरिटेड फ्रॉम ए, तर सी इज इनहेरिटेड फ्रॉम बी. हा सिंटॅक्स वन लाईन मध्ये इथं चेंज झाला. क्लास सी इज इनहेरिटेड फ्रॉम बी. सीचा पॅरेंट कोण आहे बी आणि बीचा पॅरेंट कोण आहे ए. समजलंय? तर आता जर इथं बघितलं तुम्ही, सी क्लासमध्ये आपण काय केलंय, सीएनओ हा एक त्याचा स्वतःचा व्हेरिएबल घेतला, पण बीएनओ आणि एनओ हे कोणाचे आहेत? एनओ हा क्लास एचा आहे, बीएनओ हा कोणाचा आहे? क्लास बीचा. तर जसं मी इथं सांगितलंय तुम्हाला की क्लास बी मध्ये बीएनओ आणि एनओ अवेलेबल झालं, तर त्याचा पूर्ण ऍक्सेस कोणाला भेटणार आहे? त्याच्या चाइल्डला, म्हणजे सी ला. म्हणून इथं सी ला तिन्ही पण व्हेरिएबलचा ऍक्सेस मिळाला. समजलंय? कारण स्वतःचा तर त्याला मिळाला, सीएनओ हा त्याचा स्वतःचा व्हेरिएबल आहे, पण त्याला एनओ आणि बीएनओचा पण ऍक्सेस मिळाला. का मिळाला? तर त्याचा पॅरेंट कोण आहे? बी. मग बी मध्ये काय काय? बीएनओ आणि एनओ बी मध्ये आहे, म्हणून त्याला त्याचा पण ऍक्सेस मिळाला. समजलं ऍक्सेस स्पेसिफायर कसा वर्क होतोय आणि इनहेरिटन्स कसा वर्क होतोय. हे होतं मल्टी लेवल इनहेरिटन्स. आतापर्यंत जे झालं त्याच्यात कोणाला काही डाऊट आणि समजलंय का हे कन्फर्म करा चॅट मध्ये पटकन. येस, नो, की रिपीट करायचंय, कुठला पर्टिक्युलर टॉपिक नाही समजलाय असं. एक दोन जणांचेच रिप्लाय आलेत, बाकीच्यांनी पण रिप्लाय करा, समजलंय नाही समजलंय. ओके. ओके, मल्टी लेवल झालं, सिंगल इनहेरिटन्स, मल्टी लेवल इनहेरिटन्स. आज आपण घेणार आहेत मल्टिपल इनहेरिटन्स आणि हायब्रिड इनहेरिटन्स. याच्यात नीट लक्ष द्या. आता मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये मी काय सांगतोय की दोन पॅरेंट पासून एक चाइल्ड बनवायचा, दोन पॅरेंट पासून एक चाइल्ड बनवायचा. मग तो कसा? आता मल्टिपल इनहेरिटन्सचं एक्झाम्पल सिंपल, की इथं जर पाहिलं तुम्ही तर इथं काय केलंय आपण, एक क्लास ए घेतलाय, त्याचे स्वतःचे व्हेरिएबल्स आहेत 3. त्याच्यानंतर क्लास बी घेतलाय, हा क्लास बी इंडिपेंडंट आहे, हा कुणाचा चाइल्ड आहे का? नाही. इथं जर सिंटॅक्स बघितला तर जसं इनहेरिटन्सचं आपण लिहायचो की ऍक्सेस स्पेसिफायर आणि नंतर क्लास ए, हा असं जर लिहिला तर काय होतं? इनहेरिटन्स होतं. पण याच्यामध्ये दोन क्लास सेपरेट आहेत, ए आणि बी. समजले? तर याच्यामध्ये हे दोन क्लास सेपरेट आहेत. क्लास ए च जशी स्वतःची काहीतरी प्रॉपर्टी होती, तशीच क्लासची बी ची पण प्रॉपर्टी. जर इथं तुम्ही व्हेरिएबलचे नाव बघितले, एम एन पब्लिक, एम एन प्रायव्हेट, एम एन प्रोटेक्टेड, तर बी क्लास मध्ये आपण शेवटी हायफन बी लावलाय. हे नाव वेगळे आहेत. बी क्लासचं पूर्ण डेटा सेट वेगळा आहे आणि क्लास ए चा डेटा सेट वेगळा आहे. तर इथं जर तुम्ही असं कंझ्युम करा, क्लास ए कडे स्वतःची काहीतरी प्रॉपर्टी आहे, क्लास बी कडे स्वतःची काहीतरी प्रॉपर्टी. आता याच्यामध्ये तुम्हाला इनहेरिटन्स इम्प्लिमेंट करायचा, असा एक नवीन क्लास बनवायचा ज्याच्याकडे दोघांचा पण ऍक्सेस भेटेल, क्लास ए चा पण क्लास बी चा पण. मग सिंटॅक्स आता नीट लक्ष द्या. क्लास सी बनवलाय, त्याच्यामध्ये आपण क्लास ए पण दिला इनहेरिटन्सचा सिंटॅक्स वापरून, कॉमा क्लास बी पण दिला. समजलं? आतापर्यंत आपण काय करत होतो, फक्त एवढं लिहित होतो, क्लास सी देन कोलन पब्लिक ए, एवढंच आधी लिहित होतो. आता एक कॉमा आणि अजून एक क्लास वाढला. तर हा सिंटॅक्स काय सांगतो? मल्टिपल इनहेरिटन्स, म्हणजेच दोन बेस क्लास पासनं एक नवीन चाइल्ड क्लास तयार झाला. कुठला चाइल्ड क्लास? या एक्झाम्पल मध्ये आपण बघतोय सी, त्याचे दोन पॅरेंट आहेत, एक ए क्लास आणि बी क्लास. समजलंय? हा सिंटॅक्स काय सांगतोय की मल्टिपल इनहेरिटन्स. याच्यामध्ये दोन आहेत, एक चाइल्ड आणि दोन पॅरेंट. सी हा चाइल्ड क्लास आहे, त्याचे दोन पॅरेंट आहेत, पहिला पॅरेंट ए, दुसरा पॅरेंट आहे बी. समजलं? आता असा सिंटॅक्स लिहिल्यानंतर काय होईल रे, जे क्लास ए मध्ये होतं, जे क्लास बी मध्ये होतं, त्याचा पूर्ण ऍक्सेस कोणाला भेटणार आहे? सी क्लासला. तर ते कसं? मग इथं तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की एम एन पब्लिक हा कोणाचा आहे व्हेरिएबल,
क्लास ए चा, आणि mn पब्लिक बी हा कोणाचा व्हेरिएबल आहे, क्लास बी चा. तरी पण तो ऍक्सेस झालाय, क्लास ए चा पण ऍक्सेस झालाय, क्लास बी चा पण ऍक्सेस झालाय. समजलं? आणि इथं जर तुम्ही ऍक्सेस स्पेसिफायर नीट लक्षात दिला तर mn प्रायव्हेट हा का ऍक्सेस होत नाही, तर आपला प्रायव्हेटचा कन्सेप्ट काय की प्रायव्हेट जर असेल, हा व्हेरिएबल प्रायव्हेट आहे ना, इथं mn प्रायव्हेट हा क्लास ए मध्ये प्रायव्हेट आहे, प्रायव्हेट असेल तर फक्त स्वतःच्या क्लासमध्ये ऍक्सेस होतो, चाइल्ड क्लासमध्ये पण तो ऍक्सेस होणार नाही, म्हणून इथे एरर आला. कळाले? प्रायव्हेट असेल तर ऍक्सेस होत नाही, हे आपण आधी सुद्धा पाहिलंय. फक्त प्रायव्हेट असेल तर क्लासमध्येच ऍक्सेस होतो. तसंच बी क्लासचा सुद्धा जो प्रायव्हेट व्हेरिएबल आहे तो पण इकडे ऍक्सेस होणार नाही, त्याच्यात पण काय होईल, सेम एरर येईल. तो पण काय सांगेल की इनऍक्सेसिबल. बी क्लासचा व्हेरिएबल सुद्धा काय झाला, जो प्रायव्हेट होता तो ऍक्सेस झाला नाही, पण प्रोटेक्टेड होते, कारण प्रोटेक्टेडची डेफिनेशन काय की पॅरेंट क्लास आणि फर्स्ट लेवल ऑफ चाइल्ड क्लास यू कॅन ऍक्सेस प्रोटेक्टेड व्हेरिएबल. आता हा जो व्हेरिएबल आहे प्रोटेक्टेड हा कोणाचा आहे, क्लास ए चा, तरी पण तो त्याच्या चाइल्ड क्लास म्हणजे मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये क्लास ए चा प्रोटेक्टेड व्हेरिएबल क्लास सी मध्ये ऍक्सेस होतो, कारण फर्स्ट लेवल ऑफ इनहेरिटन्स. प्रोटेक्टेड काय सांगतो की फर्स्ट लेवल ऑफ इनहेरिटन्स असेल तर ऍक्सेस होईल. तसंच तुमचा क्लास बी चा सुद्धा जो प्रोटेक्टेड व्हेरिएबल आहे ना, तो पण ऍक्सेस होईल. ओके, त्याला पण एरर आली नाही. प्रोटेक्टेड असेल तर ऍक्सेस होतं, प्रायव्हेट असेल तर फक्त स्वतःच्या क्लासमध्ये ऍक्सेस होतं, पब्लिक असेल तर सगळीकडे ऍक्सेस होतं. समजले? पण याची ताकद समजली का, किंवा याचा फीचर समजलाय का? मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये तुम्ही 2 क्लास पॅरेंट असू शकता, 2च नाही किती पण क्लास पॅरेंट असू शकतात. इथे ए बी लिहिलंय ना, तसं सी पण एक क्लास असू शकतो, आणि सी पण तुम्ही कॉमा सेपरेटेड देऊ शकता. मल्टिपल पॅरेंट पासून एक चाइल्ड बनतो, आणि त्या चाइल्डला सगळ्या पॅरेंटचा ऍक्सेस त्या पर्टिक्युलर व्हेरिएबल्स भेटतात बेस्ड ऑन ऍक्सेस स्पेसिफायर. कारण हा प्रायव्हेट व्हेरिएबल काय ऍक्सेस नाही झाला, कारण त्याच्या पॅरेंटनी त्याला प्रायव्हेट डिक्लेअर करून ठेवलंय त्याच्या पर्टिक्युलर क्लासमध्ये, म्हणून तो त्याला ऍक्सेस नाही. प्रोटेक्टेड केलं तर पब्लिक केलं तर त्यात तेवढी प्रॉपर्टी भेटली त्या पर्टिक्युलर चाइल्डला. समजलंय? हा होता मल्टिपल इनहेरिटन्स. परत एकदा रिपीट करतोय, नीट लक्ष द्यायचंय. क्लास ए मध्ये क्लास ए घेतलाय आपण, इंडिपेंडंट क्लास ए, ज्याचा कोणी पॅरेंट चाइल्ड नाहीये, बरोबर. हा क्लास ए इंडिपेंडंट लिहिलाय, त्याच्यामध्ये 3 व्हेरिएबल घेतले. त्याच्यानंतर क्लास बी घेतला, तो पण इंडिपेंडंट आहे, त्याच्यामध्ये पण काही इनहेरिटन्स नाहीये, त्याचे स्वतःचे काही डेटा मेंबर्स आहेत, ते आपण कन्स्ट्रक्टर मध्ये इथं इनिशियलाइज करू शकतो. क्लास ए आणि बी, आता याच्यापासून आपल्याला एक नवीन चाइल्ड बनवायचा आहे, मग त्याचा सिंटॅक्स कसा येणार, क्लास सी कोलन पब्लिक ए, हा झाला नॉर्मल इनहेरिटन्सचा सिंटॅक्स. पण ज्यावेळेस मल्टिपल इनहेरिटन्स येतो तेव्हा कॉमा आणि बाकीचे क्लासेस येतात, तुम्हाला कुठल्या क्लास पासून इथं इनहेरिट करायचं. काल हे झालं class name you can give in front of that particular child class after colon. झाला मल्टिपल इनहेरिटन्सचा सिंटॅक्स. त्याच्यानंतर असा इनहेरिटन्स इम्प्लिमेंट केला तर जेवढे पण त्याचे पॅरेंट आहेत तेवढ्यापासून त्याला ऍक्सेस, त्याची जेवढी प्रॉपर्टी होती किंवा त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स ज्या होत्या त्याला ऍक्सेस भेटतो. म्हणून इथं क्लास ए चा पण ऍक्सेस झाला व्हेरिएबल, क्लास बी चा पण ऍक्सेस झाला व्हेरिएबल. आणि सेम प्रोटेक्टेडच्या केसमध्ये पण प्रायव्हेट का नाही झाला, तर इथं ऍक्सेस स्पेसिफायर नीट समजून घ्या. प्रायव्हेट हा काय सांगतो की फक्त स्वतःच्याच क्लासमध्ये मी ऍक्सेस करू शकेल, मेन मध्ये सुद्धा प्रायव्हेट व्हेरिएबल ऍक्सेस करता येत नाही. याचे पण आपण खूप आधी एक्झाम्पल बघितले, खूपदा तो पार्ट रिपीट सुद्धा झालाय, प्रायव्हेट पब्लिक प्रोटेक्टेड. ओके, आतापर्यंत जे झालंय त्याच्यात डाऊट असतील तर विचारा. हे झालं मल्टिपल इनहेरिटन्सचं एक्झाम्पल. आणि जे कालच्या असाइनमेंट मध्ये आपण दिलं की नॉर्मल क्लास ऑब्जेक्टचं एक्झाम्पल, त्याच्यानंतर सिंगल इनहेरिटन्स आणि नंतर मल्टी लेवल इनहेरिटन्स, या 2 असाइनमेंट्स इनहेरिटन्सच्या काल आपण दिल्या होत्या. आता पुढची असाइनमेंट जी त्याच्यामध्ये आपण कुठला प्रोग्राम बघितला आता, मल्टिपल इनहेरिटन्स. ओके, तर मल्टिपल
दोनच क्लास तुम्ही इम्प्लिमेंट केले पाहिजे असं काही नाही. मल्टिपल क्लासेस तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता आणि मल्टिपल क्लासेसचं एक चाइल्ड खाली तयार करू शकता. त्याला आपण काय म्हणतो, मल्टिपल इनहेरिटन्स. फॉर एक्झाम्पल इथं आता क्लास सी आहे ना, क्लास सी हा 2 पॅरेंट पासून बनवलाय. अजून एक पॅरेंट त्याला आपल्याला ऍड करायचं आहे, फॉर एक्झाम्पल पॅरेंट क्लास. तर इथं तुम्ही काय करू शकता, तो क्लास तसा डेव्हलप करू शकता. फॉर एक्झाम्पल मी अजून एक क्लास घेतला डी आणि डी पण इंडिपेंडंट क्लास घेतला, त्याचे स्वतःचे डेटा मेंबर्स आहेत. आता एक क्वेश्चन मी याच्यावर विचारणार आहे तुम्हाला. ओके, डी हा एक नवीन क्लास घेतलाय. आतापर्यंत मी काय सांगत होतो की क्लास सी ला ऍक्सेस करायला आपण ए आणि बी पासन करतोय. तर मला डी पासन पण ऍक्सेस करायचे, म्हणजे डी चे पण डेटा मेंबर सी मध्ये ऍक्सेस करायचे. तर ते कसं करता येईल, कुठं सिंटॅक्स चेंज होईल? मी 1 मिनिट पॉज घेतो. तुम्ही मला फक्त लाईन नंबर सांगा की लाईन नंबर मध्ये नवीन काय चेंज होईल. क्वेश्चन नीट समजून घ्या. आतापर्यंत सी क्लास हा 2 पॅरेंट पासन बनला होता, क्लास ए आणि क्लास बी. आता मला काय पाहिजे की नवीन क्लासचे पण डेटा मेंबर्स यूज करायचे. ते आपण कुठं सिंटॅक्स चेंज करून यूज करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं आता मी क्लास ए आणि क्लास बी चे डेटा मेंबर्स यूज करू शकलो. आता मला क्लास डी चे पण डेटा मेंबर्स इथे ऍक्सेस करायचे. ओके, क्लास डी चा डेटा मेंबर काय आहे रे? हा नेम आहे बरोबर, क्लास डी चा डेटा मेंबर. इथं आता एरर येतोय. हा काय सांगतोय की एन प्रोटेक्टेड डी इज अनडिफाईन्ड. काय एरर येतोय की याला समजत नाही हा व्हेरिएबल कुठे आहे. हा व्हेरिएबल कुठे आहे, क्लास डी मध्ये. तर याचा ऍक्सेस मला इथं हा एरर घालवायचा आहे. तर काय करायला लागेल, कुठं चेंज करायला लागेल, कुठल्या लाईनला चेंज करायला लागेल? कुणाला सांगता येईल का? एक आन्सर आलंय आतापर्यंत. बाकीच्यांनी पण ट्राय करा, म्हणजे सिंपल आहे, खूप अवघड आहे असं काही नाही. करते का कोणी अजून ट्राय? आपण 1-2 मिनिट पॉज घेऊ शकतो, पण ट्राय करा की कुठल्या लाईनला चेंज होईल. ऍटलीस्ट लाईन नंबर सांगा की या पर्टिक्युलर लाईनला चेंज होणार आहे. सिंटॅक्स सिम्पलर आहे. प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आपलं की क्लास सी ला 3 क्लास पासून आपल्याला डेटा मेंबर्स घ्यायचे. आतापर्यंत आपण ए आणि बी पासून घेतलंय, डी क्लास साठी पण घ्यायचंय. ओके, तर हे बघा इथं 72 जी लाईन नंबर्स आहे ना, इथं चेंज होणार. इथं फक्त काय येईल, पब्लिक डी. जसं तुम्ही क्लास ए आणि बी साठी घेतलं होतं तसं डी साठी पण एक नॉर्मल चेंज झाला फक्त. आणि जिथं तुम्हाला एरर येत होता ना या लाईनला 97, तो एरर सॉल्व्ह झाला. डी क्लासचा व्हेरिएबल जो प्रोटेक्टेड होता तो इथं ऍक्सेसिबल झाला. पब्लिक व्हेरिएबल जो डी क्लासचा आहे तो सुद्धा ऍक्सेस होईल. समजले? तर याला, ह्या कन्सेप्टला काय म्हणतो आपण, मल्टिपल इनहेरिटन्स. मल्टिपल क्लास पासून आपण इथं चाइल्ड बनवलाय. ओके, हा प्रोग्राम आहे, तुम्ही लिहून घेतला असेल. नसेल घेतलं तरी याचा सिंटॅक्स सिम्पलर आहे. क्लास ए, क्लास बी, त्यानंतर क्लास डी आणि मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये एवढाच एक 1 लाईनर चेंज. याच्यावरती सगळं ठरतं की ह्या पर्टिक्युलर चाइल्ड क्लासला कोणत्या कोणत्या पॅरेंटची प्रॉपर्टी किंवा डेटा मेंबर्स ऍक्सेस करायला भेटणार. या पर्टिक्युलर इनहेरिटन्स क्लासला, इनहेरिटन्सच्या कन्सेप्टला आपण म्हणतो मल्टिपल इनहेरिटन्स. याच्यामध्ये पॅरेंट मल्टिपल असू शकतात एका चाइल्डचे. ओके, हा प्रोग्राम असाइनमेंट म्हणून करायचा आहे. कालच्या असाइनमेंट फक्त खूप केलंच नाही कोणी, तर ते आपण ट्राय करा. C++च्या असाइनमेंट मस्ट. आणि हा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. जेवढं आपण क्लासमध्ये घेतोय ना तेवढं जरी तुम्हाला नीट आलं तरी पण इंटरव्ह्यूला खूप इझी जाणार आहे तुम्हाला. तर त्याची जी व्हॅल्यू आहे आत्ताच्या असाइनमेंटची किंवा आत्ताच्या लेक्चर्सची, ती तुम्हाला त्यावेळेस जाणवेल ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू फेस करणार. की अरे हा कन्सेप्ट झाला होता पण आपण त्यावेळेस प्रोग्राम केला नाही म्हणून आपल्याला आता आठवत नाही, असं नको व्हायला. तर त्यावेळेस
प्रॉब्लेम नको यायला पुढे, तर आत्ताच या गोष्टी प्रोग्राम्स कन्सेप्ट नीट क्लिअर करून घ्यायचं. आणि सिंपल आहे, खूप अवघड आहे असं काय नाही. हे झालं मल्टिपल इनहेरिटन्स एक्झाम्पल. आता आपण पुढचा कन्सेप्ट शिकतोय, हायब्रिड इनहेरिटन्स. ओके सर, हा विचारा. चाइल्ड क्लास एकच घेऊ शकतो का त्यामध्ये? हा, चाइल्ड क्लास याच्यामध्ये एकच घेऊ शकतो, कॉम्बिनेशन नाही घेऊ शकत तुम्ही. म्हणजे आता असं केलंय ना मल्टिपल इनहेरिटन्स, क्लास सी केलाय तुम्ही, त्याच्यापासून 3 पर्टिक्युलर पॅरेंट तुम्ही इथं डिफाईन केले त्या सिंटॅक्स मध्ये. पण इथं तुम्ही एकच क्लास घेऊ शकता, असं नाही करू शकत की इथं कॉमा आणि नंतर अजून एक क्लास, असं सिंटॅक्स नाही. दुसरं तुम्ही काय करू शकता की जसं सी क्लास तुम्ही घेतलाय ना, चाइल्ड क्लास तयार केलाय ना, तसं तुम्ही तुमच्या यूज केस नुसार आणखी दुसरा क्लास पण बनवू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं सी होता ना, तर ई पण म्हणू शकता दुसरा क्लास. याला तुम्हाला अडचण नाही, पण कॉमा करून दुसरा नाही होणार. समजलं? वेगळा क्लास तुम्ही करू शकता चाइल्ड क्लास, त्याला एरर येणार नाही. हे बघा, आता इथं जसं सी होतं तसं ई पण बनवलंय. आणि सी आणि ई काय, ही डायग्राम कशी बनली आता, ए बी आणि परत ए बी पासनं सी ई. समजलंय का? म्हणजे असा सिंटॅक्स तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता, तो पण मल्टिपल इनहेरिटन्सचाच. याच्यामध्ये तुम्ही परत ठरवू शकता ए आणि बी पासूनच घ्यायचंय, डी नाही पाहिजे, हे पण तुम्ही ठरवू शकता इकडं. मग ते डी ला लगेच एरर येईल, डी चे डेटा मेंबर्स ऍक्सेस नाही होणार जर डी तुम्ही लिहिला नाही तर. म्हणजे एका प्रोग्राम मध्ये तुम्ही मल्टिपल चाइल्ड्स बनवू शकता, पण असे कॉमा सेपरेट देऊन नाही. समजलंय? येस सर. आणि इथं हे पण इथं रिस्ट्रिक्शन नाही आहे तुम्हाला. मल्टिपल मध्ये काय होईल, फक्त मोर दॅन 2 क्लासेस येतील इकडं कॉमा सेपरेट. कारण एकच जर दिलं तर काय होतं, सिंगल इनहेरिटन्स होतं. नुसतं एवढं दिलं तर सिंगल इनहेरिटन्स होईल. जर मोर दॅन 1 दिलं तर मल्टिपल होईल. मग 2 द्या किंवा 2 द्या किंवा 3 द्या, 4 द्या, हे सगळं वर्क होणार. ओके, समजलं? आत्ताचे क्वेश्चनचा आन्सर समजलाय का? येस. ओके, अजून एक क्वेश्चन आलाय. ओके, आय थिंक आधीचाच आन्सर आहे. चाइल्ड क्लास डी घेतला तर पब्लिक एबीसी येईल ना? ओके, हा बरोबर, चाइल्ड क्लास डी पण घेऊ शकता. आधी मी तर फक्त एक्झाम्पल देताना सी क्लास आधी घेतला होता, म्हणून मी त्याच्यावरती ते डी घेतले. तुम्ही नाव तसे चेंज करू शकता. इथे एबीसी करा, तिन्ही क्लास इंडिपेंडंट, आणि डी हा त्याचा चाइल्ड बनवा, आणि तसे नेमिंग कन्व्हेन्शन तुम्ही देऊ शकता. हा झाला मल्टिपल इनहेरिटन्सचा सिंटॅक्स. आता आतापर्यंतचे कन्सेप्ट नीट लक्षात ठेवा. इनहेरिटन्स काय, इनहेरिटन्सचे डेफिनेशन काय, इनहेरिटन्सचा सिंटॅक्स काय, इनहेरिटन्सने आपण काय अचीव करू शकतो, त्याच्यानंतर इनहेरिटन्सचे टाइप्स किती. बेसिक टाइप त्याचे 5 आहेत: सिंगल इनहेरिटन्स, मल्टी लेवल इनहेरिटन्स, मल्टिपल इनहेरिटन्स, हायब्रिड इनहेरिटन्स आणि हिरार्चिकल इनहेरिटन्स. त्याच्यानंतर आणखी 3 टाइप सेपरेट पाडतात. ते कशाच्या बेसिसवर, ऍक्सेस स्पेसिफायरच्या बेसिसवर इनहेरिटन्सचे 3 टाइप पाडतात. त्याच्यामध्ये मग पब्लिक इनहेरिटन्स, प्रायव्हेट इनहेरिटन्स आणि प्रोटेक्टेड इनहेरिटन्स. ते कशानुसार पाडतात, इथं जे तुम्ही नेम देतात ना इनहेरिटन्सचा सिंटॅक्स देऊन, इथं जर तुम्ही पब्लिक लिहिलं तर त्याला आपण म्हणतो पब्लिक इनहेरिटन्स. इथं जर प्रायव्हेट लिहिलं त्याला म्हणतो आपण प्रायव्हेट इनहेरिटन्स. इथं जर प्रोटेक्टेड लिहिलं त्याला म्हणतो आपण प्रोटेक्टेड इनहेरिटन्स. तर याचा कोड बेस आपला आधीच एक्सप्लेन करून झालाय प्रिव्हियस लेक्चर्सला, तर ते पण नीट अंडरस्टँड करून घ्या. इनहेरिटन्स वरती आपले टोटल 4 सेशन झाले. तर ह्या एक्झाम्पल मध्ये आपण मल्टिपल इनहेरिटन्स शिकलो. मग इकडं आतापर्यंत आपण क्लासमध्येच ऍक्सेस करत होतो, तुम्ही मेन मध्ये पण ऍक्सेस करून तसं बघू शकता. आणि ह्या एक्झाम्पल मध्ये आपण फक्त डेटा मेंबर्स घेतले, तुम्ही फंक्शन पण इम्प्लिमेंट करून बघू शकता. जसं आपण सिंगल किंवा मल्टी लेवलला पाहिलं ना, तर फंक्शन पण तुम्ही लिहा, फंक्शनला पण कॉल मारा, ते पण ऍक्सेस होणार आहे. आणि मेन मध्ये मग त्या पर्टिक्युलर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचं, ऑब्जेक्ट थ्रू त्याला ऍक्सेस करायचं. समजलं? हे झालं मल्टिपल इनहेरिटन्सचं एक्झाम्पल. सिंटॅक्स नीट लक्षात ठेवायचं. मल्टिपल मध्ये ऑलवेज मोर दॅन 1 क्लासेस येणार आहे तिथं पॅरेंट क्लासच्या सिंटॅक्स मध्ये.
हे झालं मल्टिपल. आता नवीन कन्सेप्ट आपण शिकतोय पुढचा इनहेरिटन्सचा क्लास, त्याला काय म्हणतोय आपण हायब्रिड इनहेरिटन्स. हायब्रिड इनहेरिटन्स आला की तुम्हाला हायब्रिड नेम आलं की लगेच हा पर्टिक्युलर डायमंड डोळ्यासमोर आला पाहिजे. डायग्राम नीट लक्षात ठेवा. ए नंतर बी, ए पासून आणखी सी पण आहे आणि डी पण आहे. तर याला आपण काय म्हणतो हायब्रिड इनहेरिटन्स, विच इज कॉम्बिनेशन ऑफ मल्टी लेवल प्लस मल्टिपल इनहेरिटन्स. म्हणजेच इथं जर तुम्ही बघितलं तर मल्टी लेवल पण आहे, ए नंतर बी आहे आणि आणखी दुसरी लेवल कुठली आहे, बी नंतर डी. याला आपण म्हणतो मल्टी लेवल. आणि मल्टिपल इनहेरिटन्स पण आहे, ज्याच्यात दोन पॅरेंट पासून एक चाइल्ड बनतो. बी आणि सी हे दोन पॅरेंट आहेत, त्याचा एक चाइल्ड आहे डी. तर हायब्रिड इनहेरिटन्स आलं की ही डायग्राम लगेच डोळ्यासमोर आली पाहिजे. ओके, डायमंड डोळ्यासमोर आला पाहिजे. या हायब्रिड इनहेरिटन्स मध्ये एक प्रॉब्लेम आहे महत्वाचा, त्याला आपण म्हणतो डायमंड प्रॉब्लेम. तो आज आपण बघणार आहे. हायब्रिड इनहेरिटन्स कसा इम्प्लिमेंट करायचा, त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स येतात आणि तो कसा सॉल्व्ह करतो. आता सिंपल आहे. आता मागचं जर एक्झाम्पल तुम्ही बघितलं तर आता पाठ जायला पाहिजे की क्लास ए कसा घ्यायचा, क्लास बी कसा घ्यायचा, इनहेरिटन्सचा सिंटॅक्स कसा लिहायचा, व्हेरिएबल्स कसे ऍक्सेस करायचे. तर तेच गोष्टी आपण याच्यात केल्यात. नीट लक्ष द्या. क्लास ए घेतला इथं, क्लास ए मध्ये त्याचे स्वतःचे व्हेरिएबल, स्वतःचा कन्स्ट्रक्टर इनिशियलाइज केलाय. क्लास बी हा कोणापासून तयार झालाय, क्लास ए पासून, म्हणून इथं सिंगल इनहेरिटन्सचा हा सिंटॅक्स आहे. ह्या डायग्राम मधलं आतापर्यंत आपण एवढं बनवले, ए आणि बी. कळाले? तर याच्यामध्ये काय होईल, बी ला कुणाचा ऍक्सेस भेटेल, त्याचं स्वतःच तर भेटेलच, पण क्लास एचं पण त्याला सगळं ऍक्सेस होईल. बी ला स्वतःचा ऍक्सेस होईल आणि क्लास एचं पण ऍक्सेस होईल, कारण तो सिंगल इनहेरिटन्स आहे, पॅरेंटचं सगळं तो ऍक्सेस करू शकतो. क्लास बी जसा तयार केलाय तसाच क्लास सी तयार केला. समजलंय इथपर्यंत? क्लास सी तयार केला. आतापर्यंत आपण ह्या डायग्राम पर्यंत ए तयार केला, बी तयार केला, सी तयार केला, आणि इनहेरिटन्सचा सिंटॅक्स आपण बी आणि सी साठी लिहिलाय. त्याच्यामध्ये आपण टाकलं की क्लास ए हा बी आणि सी चा पॅरेंट क्लास असणार. ओके, हे झालं. याच्यामध्ये पण जसं बी ला एच ऍक्सेस भेटत होता तसं सी ला पण एचा ऍक्सेस भेटणार आहे, कारण सी चा पण पॅरेंट कोण आहे, पर्टिक्युलर ए क्लास आहे. कळाले? एका क्लासचे दोन चाइल्ड, मल्टिपल चाइल्ड पण असू शकतात आणि एका चाइल्डचे मल्टिपल पॅरेंट पण असू शकतात इनहेरिटन्स मध्ये. तर या एक्झाम्पल मध्ये आतापर्यंत आपण बघितलं एका पॅरेंट क्लासचे दोन चाइल्ड क्लास आहेत, एक बी क्लास आणि एक चाइल्ड बी क्लास आणि एक सी क्लास. ओके, तर दोघांना पण ए चे डेटा मेंबर्स, एक पब्लिक आणि प्रोटेक्टेड. प्रायव्हेट का ऍक्सेस होणार नाही रे एचा, कारण तो प्रायव्हेट आहे. प्रायव्हेट कॅन ऍक्सेस ओनली विद इन द क्लास. पब्लिक कॅन ऍक्सेस एनिवेअर, प्रोटेक्टेड कॅन ऍक्सेस within the class as well as in first level of child. कारण बी आणि सी हे फर्स्ट लेवल ऑफ चाइल्ड आहेत, कोणाचे, क्लास ए चे. म्हणून प्रोटेक्टेड व्हेरिएबल बी मध्ये पण ऍक्सेस होतो आणि सी मध्ये पण ऍक्सेस होतो, प्रायव्हेट होत नाही. कळाले? आतापर्यंत आपण इथे ए बी सी, ए चे दोन चाइल्ड आपण इथं बनवलेत या सिंटॅक्सने, सिंगल इनहेरिटन्सचे सिंटॅक्स. आता आपण हायब्रिड इनहेरिटन्स कसं बघतोय बघा, मल्टी लेवल आणि मल्टिपल इनहेरिटन्स. आतापर्यंत त्याच्यामध्ये सिंगल लेवल झाली, आता आपण एक आणखी लेवल वाढवतोय, क्लास डी बनवतोय. पण डी बनवताना आपण त्याला सांगतोय की त्याचा पॅरेंट कोण आहे, बी आणि सी. त्याचा पॅरेंट कोण आहे, बी आणि सी, म्हणजेच मोर दॅन वन पॅरेंट आले आणि त्याला आपण म्हटलो मल्टिपल इनहेरिटन्स. मल्टिपल इनहेरिटन्स तर झालाच, पण याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं बी आणि सी चे पण कोणीतरी आणखी पॅरेंट आहे, कोण पॅरेंट आहे बी आणि सी चा तर आहे, आणि आणखी त्याच्यानंतर बी आणि सी चा आणखी एक चाइल्ड आला. आता इथं दोन लेवल झाल्या, याला आपण म्हणतो मल्टी लेवल. मग हे जर एक्झाम्पल तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये काय मल्टी लेवल इनहेरिटन्स पण आहे दोन लेवल असल्यामुळे, आणि मल्टिपल इनहेरिटन्स पण आहे दोन डी क्लासचे. म्हणून मेन्शन ऑफ मल्टी लेवल इनहेरिटन्स प्लस मल्टी, नीट कन्सेप्ट लक्षात ठेवा. हा हायब्रिड इनहेरिटन्स सिंटॅक्टिकली आपण इम्प्लिमेंट करता, खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहे बघा. ए आणि बी
क्लास ए मध्ये आपण डिक्लेअर काय तयार केलं नाही, सी मध्ये तयार केलं नाही. त्याच्यामुळे ज्यावेळेस डी तयार झाला आणि बी आणि सी बी आणि काय कराल तो पब्लिक आणि एम एन प्रोटेक्टेड हे दोन व्हेरिएबल त्यांना ऍक्सेस होत आहेत बी आणि सी ला. मग डी ला काय भेटेल रे? डी ला पण तेच दोन भेटतील, बरोबर ना? यांच्याकडे स्वतःकडे तर काय नव्हतं, ते त्याच्या पॅरेंटचा ऍक्सेस करतात. तर डी ला ज्यावेळेस ते तयार करतील आणि डी ला पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर देऊन ज्यावेळेस त्यांनी इथं हा सिंटॅक्स लिहिला मल्टिपल इनहेरिटन्सचा, त्यावेळेस काय होणार आहे, बी आणि सी चा जो डेटा सेट असणार आहे तो कुणाला ऍक्सेस होईल? डी ला. डी ला ऍक्सेस होतो, पण त्या केसमध्ये ना मग एरर येतो. काय एरर येतो की तो काय सांगतो, एम एन पब्लिक इज अँबिग्युअस. एम एन पब्लिक इज अँबिग्युअस. अँबिग्युअस म्हणजे काय की कॉन्फ्लिक्ट येतो त्याला, की त्याला हे समजत नाही की एम एन पब्लिक हा बी क्लासचा आहे की एम एन पब्लिक हा सी क्लासचा आहे. समजलंय? हे समजलंय का आतापर्यंत की एम एने काय केलं, एम एन पब्लिक, एम एन प्रोटेक्टेड आणि एम एन प्रायव्हेट हे तीन व्हेरिएबल ए मध्ये होते. हे तीन व्हेरिएबल कशात होते? क्लास ए मध्ये. त्याचे दोन चाइल्ड बनवले बी आणि सी, त्याच्यामुळे दोन्ही व्हेरिएबल त्यांना ऍक्सेस झाले, बरोबर. आता डी हा चाइल्ड आहे कुणाचा? बी आणि सी चा. म्हणून पॅरेंट कडे जे असतं इनहेरिटन्सच्या रूल नुसार ते आपण रियूज करू शकतो चाइल्ड मध्ये. म्हणून एम एन पब्लिक आणि एम एन प्रोटेक्टेड आपल्याला ऍक्सेस व्हायला पाहिजेत कुठं? क्लास डी मध्ये, बरोबर, बेसिक इनहेरिटन्सच्या रूल नुसार. आतापर्यंत जेवढं झालंय तेवढी क्लिअरिटी आली का सगळ्यांना? समजलं असेल तर यस म्हणा, नसेल समजलं तर नो म्हणा. आपण रिपीट पण करू शकतो. ओके, आवाज येतोय का क्लिअर आता? आय थिंक आवाज थोडासा ब्रेक होतोय माझा. हॅलो, ओके. तर हे समजलंय का? क्वेश्चन काय होता माझा की आतापर्यंत जे झालंय ते समजलंय का? क्लास ए मध्ये तीन व्हेरिएबल होते, बी आणि सी मध्ये त्यातले दोन व्हेरिएबल ऍक्सेस करू शकतो आपण, कारण ते पब्लिक आणि प्रोटेक्टेड होते म्हणून. प्रायव्हेट आपण ऍक्सेस करू शकत नाही. आवाज तर क्लिअर येतोय का? म्हणजे तेवढं कन्फर्म करा, आवाज क्लिअर येतोय का? नाही तर मी क्वेश्चन विचारायचो आणि तुमच्यापर्यंत तो क्वेश्चन जायचा नाही. हॅलो, सर एकदा रिपीट करा ना, आवाज ब्रेक होत होता तुमचा. आता आवाज क्लिअर येतोय ना? हो, आता येतोय. ठीक आहे. तर क्लास ए मध्ये एवढं नीट लक्ष द्या. क्लास ए मध्ये तीन व्हेरिएबल घेतले तर तीन व्हेरिएबल क्लास ए मध्ये ऍक्सेस होतील, एवढं क्लिअर आहे? हो. त्याच्यानंतर क्लास बी हा क्लास ए पासून घेतला आपण, तर क्लास बी मध्ये क्लास ए चे डेटा मेंबर ऍक्सेस होतील, कारण इथे इनहेरिटन्सचा कन्सेप्ट इम्प्लिमेंट केला, याला आपण म्हणतो सिंगल इनहेरिटन्स. तर इनहेरिटन्सच्या रूलनुसार चाइल्ड क्लासला पॅरेंटचं सगळं भेटतं. तर याच्यामध्ये पब्लिक प्रोटेक्टेड हे दोन व्हेरिएबल त्यांनी क्लास ए चे ऍक्सेस केले. प्रायव्हेट का नाही केलं? तर प्रायव्हेटचा रूल काय आहे, हा व्हेरिएबल जर प्रायव्हेट असेल तर प्रायव्हेट काय सांगतो की तो फक्त त्या क्लासमध्येच ऍक्सेस होतो. म्हणून आपण प्रायव्हेट व्हेरिएबल इथं ऍक्सेस करू शकलो नाही चाइल्ड मध्ये. जरी इनहेरिटन्स असला तरी, इनहेरिटन्स असलं तर ऍक्सेस होतं, पण कधी जर तुमचं व्हेरिएबल्स पब्लिक किंवा प्रोटेक्टेड असतील तर. प्रायव्हेट असेल तर ऍक्सेस होत नाही पॅरेंटचं सुद्धा. इथपर्यंत क्लिअर आहे? येस. ओके, जसं बी साठी झालं तसंच आपण सी ला आणखी एक इनहेरिटन्स तयार केलाय. जसा बी चाइल्ड होता तसा सी पण चाइल्ड एक तयार केला क्लास ए चा. जसं बी मध्ये वर्क होत होतं की एम एन पब्लिक आणि एम एन प्रोटेक्टेड हे दोन व्हेरिएबल
पॅरेंटचे ऍक्सेस झाले, तसेच क्लास सी मध्ये पण ऍक्सेस झाले. तर आतापर्यंत आपण इथे ए मध्ये 3 व्हेरिएबल होते, बी आणि सी हे 2 चाइल्ड बनवले क्लास ए पासन. एम एन पब्लिक आणि एम एन प्रोटेक्टेड हे 2 व्हेरिएबल आपण ऍक्सेस करू शकलो. का करू शकलो? तर इनहेरिटन्स इम्प्लिमेंट केलाय आपण इथं, सिंगल इनहेरिटन्स. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे ना, ए बी आणि सी पर्यंत? कारण ते क्लिअर असेल तरच आपल्याला पुढे जाता येईल, नसेल तर मग आपल्याला इथं परत रिपीट करायचंय. ते कन्फर्म करा फक्त की हे समजलंय का, बी आणि सी, की इथं पण डाऊट आहे. हॅलो, ओके, ठीक आहे. तर नसेल समजलं तर रिपीट करू शकतो आपण. पण क्लास बी हा कुणापासून बनलाय? तर क्लास ए पासून. म्हणून क्लास ए चे डेटा मेंबर्स इथं त्यांनी ऍक्सेस केले. तेच आपण काय केलंय, क्लास सी साठी पण केलंय. क्लास सी कुणापासून बनलाय? क्लास ए पासून. तर त्याचे पण डेटा मेंबर्स आपण इथं ऍक्सेस केले. आता आपण शिकतोय हायब्रिड इनहेरिटन्स, म्हणजेच बी आणि सी पासून परत आपल्याला एक चाइल्ड बनवायचा. तर म्हणून आपण काय केलंय, डी हा क्लास बनवलाय, त्याचे 2 पॅरेंट आहेत, बी आणि सी. तर इनहेरिटन्सच्या रूल नुसार डी ला सगळं भेटणार आहे. कोणाचं भेटणार आहे? बी आणि सीचं. बी आणि सी मध्ये काय? एम एन पब्लिक आणि एम एन प्रोटेक्टेड. एम एन प्रायव्हेट नाहीये. का नाहीये? तर तो क्लास ए मध्ये होता. म्हणून बी आणि सी चे जे 2 डेटा मेंबर्स आहेत, तो डी ला अवेलेबल होतात इनहेरिटन्स नुसार. कारण हा काय सांगतो, डी हा चाइल्ड क्लास आहे आणि त्याचे 2 पॅरेंट आहेत, बी आणि सी. म्हणून बी आणि सी चे सगळे डेटा मेंबर्स याला ऍक्सेस होणार आहेत, डी ला. पण डी ला ऍक्सेस होताना एक एरर येतोय इंटरेस्टिंग इथं. तर तो काय सांगतोय की एम एन पब्लिक इज अँबिग्युअस. कारण त्याला हे समजत नाही की एम एन पब्लिक तर आलाय, एम एन पब्लिक हा व्हेरिएबल आलाय, पण कुठून आलाय? बी आणि सी कडनं, बरोबर. पण याला हे कन्फ्युजन होतं की हा व्हेरिएबल इकडून ऍक्सेस करू बी पासनं की सी पासनं ऍक्सेस करू. त्याच्यामुळे हा एरर येतो, एम एन पब्लिक इज अँबिग्युअस किंवा एम एन प्रोटेक्टेड इज अँबिग्युअस. प्रायव्हेट तर आपण ऍक्सेस करू शकणारच नाही, कारण प्रायव्हेट काय की तो व्हेरिएबलच प्रायव्हेट असल्यामुळं तो ऍक्सेस होणार नाही. क्लास ए मध्येच तो प्रायव्हेट व्हेरिएबल आपण आउटसाइड ऑफ द क्लास ऍक्सेस करू शकत नाही. पब्लिक आणि प्रोटेक्टेड करू शकतो. पण त्याच्यात पण हा एरर येतोय की अँबिग्युअस तो सांगतोय की हा व्हेरिएबल नेमकी याला कळत नाही की क्लास ए पासन येतोय, पण मग तो बी ह्या डायरेक्शनने घ्यायचं, बी पासन घ्यायचं की सी पासन घ्यायचं, कारण दोघांकडे पण हा व्हेरिएबल आहे. ओके, तर हे एरर घालवायचं काम किंवा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं काम कोण करतं? व्हर्च्युअल कीवर्ड. तर तुम्हाला इथं व्हर्च्युअल लिहायला लागतं, जिथं तुम्ही इनहेरिटन्स लिहिलाय ना, जिथं इनहेरिटन्स इम्प्लिमेंट केलाय क्लास सी आणि बी मध्ये, तिथं तुम्हाला व्हर्च्युअल कीवर्ड टाकायला लागतो. तर त्यांनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. यालाच तुम्ही आपण काय म्हणतो की डायमंड प्रॉब्लेम. हा एक प्रॉब्लेम आहे की जर तुम्ही सेम नेम किंवा तो पर्टिक्युलर व्हेरिएबल ऍक्सेस करत असताल जो पॅरेंट्स आहे, आणि त्याच्यामध्ये जर चाइल्ड क्लासला समजत नसेल की ह्या पॅरेंट कडून घ्यायचंय की त्या पर्टिक्युलर पॅरेंट कडून घ्यायचंय, तर त्या केसमध्ये अँबिग्युटी येते, अँबिग्युअसचा एरर येतो. त्या प्रॉब्लेमला आपण म्हणतो डायमंड प्रॉब्लेम. आणि हा युनिव्हर्सिटीला पण क्वेश्चन येतो, व्हॉट इज डायमंड प्रॉब्लेम इन C++ अँड हाऊ यू कॅन सॉल्व्ह इट. तर त्याचा आन्सर काय आहे? हायब्रिड इनहेरिटन्स मध्ये जर तुम्ही ABCD असं क्लासचं इम्प्लिमेंट करताय, क्लास ए मध्ये व्हेरिएबल्स घेताय आणि बी आणि सी मध्ये जे व्हेरिएबलचा ऍक्सेस आलाय तोच व्हेरिएबल तुम्ही क्लास डी मध्ये पण ऍक्सेस करायचं ट्राय करताय, तर त्या केसमध्ये डी कन्फ्यूज होतो, त्याला समजत नाही की हा व्हेरिएबल बी कडून घेऊ की सी कडून घेऊ. व्हेरिएबल तर आहे कुणाचा? क्लास एचा, पण त्याला डायरेक्शननी
कोणत्या जायचं हे समजत नाही. ए बी डी असं जायचं की ACD असं जायचं. तर याच्यामध्ये जर तुम्ही व्हर्च्युअल लिहिलं नसेल सिंगल इनहेरिटन्स इम्प्लिमेंट करताना, म्हणजेच बी आणि सी क्लास क्रिएट करताना जर तुम्ही व्हर्च्युअल हा कीवर्ड लिहिला नसेल तर एरर येतो. एरर कुठला येतो? अँबिग्युअस एरर येतो फॉर ऍक्सेसिंग दॅट पर्टिक्युलर व्हेरिएबल. ती जी अँबिग्युटी येते त्याला आपण म्हणतो दॅट इज कॉल्ड ॲज डायमंड प्रॉब्लेम इन C++. व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. अँड डायमंड प्रॉब्लेम हाऊ यू कॅन सॉल्व इट? इट्स सॉल्व बाय व्हर्च्युअल कीवर्ड. जर तुम्ही इथं व्हर्च्युअल लिहिलं ना, ज्यावेळेस तो प्रॉब्लेम येतो डायमंड प्रॉब्लेम अँबिग्युटीचा, ज्यावेळेस तुम्ही इथं व्हर्च्युअल लिहितात त्यावेळेस तो एरर सॉल्व्ह होतो. या केसमध्ये कंपायलरला काय समजतं की हा व्हेरिएबल जो आहे तो डायरेक्ट क्लास एचा आहे. इथं जर क्लिक केलं तर तिथं लगेच दिसेल की MN प्रोटेक्टेड इज व्हेरिएबल ऑफ क्लास ए. तर तो डायरेक्ट त्याला ऍक्सेस करायला जातो. बी आणि सी मध्ये तो कन्फ्युज होत नाही. तर अँबिग्युटीचा एरर सॉल्व्ह करण्यासाठी व्हर्च्युअल कन्सेप्ट आलाय C++ मध्ये. समजलं? आणि तो जो प्रॉब्लेम होतोय अँबिग्युअस प्रॉब्लेम, त्या प्रॉब्लेमला टेक्निकली नाव काय? डायमंड प्रॉब्लेम इन C++. आणि हा डायमंड प्रॉब्लेम जो आहे C++ मध्ये, त्याच्यामुळं जावामध्ये मल्टिपल इनहेरिटन्सचा कन्सेप्टच नाही किंवा हायब्रिड इनहेरिटन्सचा कन्सेप्टच नाही. हा प्रॉब्लेम असल्यामुळे ज्यावेळेस जावा डेव्हलप झालं त्यामध्ये त्यांनी मल्टिपल इनहेरिटन्स किंवा हायब्रिड इनहेरिटन्स इम्प्लिमेंटच केलं नाही. त्यांनी तो सपोर्टच काढून टाकला कोडिंग मधून. तर जावाच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मल्टिपल इनहेरिटन्स किंवा हायब्रिड इनहेरिटन्सचा कन्सेप्टच नाहीये जावामध्ये. समजले? पण C++ मध्ये हा प्रॉब्लेम आहे, त्याला आपण म्हणतो डायमंड प्रॉब्लेम. तर बेस्ड ऑन यूज केस, अशी यूज केस जर आली तर त्या केसमध्ये तुम्हाला त्यांनी सोल्युशन पण दिलंय. सोल्युशन काय दिलंय? व्हर्च्युअल कीवर्ड युनिट टू यूज. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? नसेल समजलं तर विचारा लगेच. तर ऑब्जेक्ट का नाही क्रिएट केले? ऑब्जेक्ट करू शकतो ना क्रिएट. हे बघ, हे आतापर्यंत आपण कन्सेप्ट बघत होतो क्लास वगैरे. क्लासमध्येच सगळं इम्प्लिमेंटेशन तुम्हाला समजतंय इनहेरिटन्स. ऑब्जेक्टची तशी गरज जास्त पडत नाही. आपल्याला फक्त ऍक्सेसिबिलिटी चेक करायची होती, त्या पर्टिक्युलर क्लासमध्ये तो व्हेरिएबल ऍक्सेस करता येतो का. पण तुम्ही ऑब्जेक्ट पण तयार करू शकता आणि ऑब्जेक्ट नुसार पण ऍक्सेस करू शकता. याचं काय नाही, ऑब्जेक्ट तुम्ही कधी पण क्रिएट करू शकता. क्लास क्रिएट केलाय तर मेन मध्ये तुम्ही जर ऍक्सेस करत असताल तर तुम्हाला ऑब्जेक्ट शिवाय पर्याय नाही. ओके, DOBJ. तर 4 क्लासचे 4 ऑब्जेक्ट तयार केलेत. ए क्लास AOBJ मधून तुम्ही ते पर्टिक्युलर व्हेरिएबल ऍक्सेस करू शकता. आता बघा इथं AOBJ आहे ना, मेन मध्ये फक्त पब्लिक व्हेरिएबल आपण ऍक्सेस करू शकतोय. प्रायव्हेट किंवा प्रोटेक्टेड मेन मध्ये आपण ऍक्सेस करू शकत नाही. त्याच्यासाठी ऍक्सेस स्पेसिफायर समजणं महत्वाचं आहे. कळाले? तर इथं लगेच तुम्हाला डॉट म्हणता येतं, फक्त पब्लिकच ऍक्सेस देतोय तो. प्रोटेक्टेड किंवा प्रायव्हेटचा ऍक्सेस देत नाही, कारण त्याचा डेफिनेशनच ती आहे, प्रायव्हेट यू कॅन ऍक्सेस ओनली विदिन द क्लास. BOBJ ला सुद्धा फक्त पब्लिक व्हेरिएबलच ऍक्सेस होणार आहे, प्रायव्हेट कुणाचाच ऍक्सेस होणार नाही. COBJ पण तेच, आणि DOBJ ला पण तेच. समजलंय? DOBJ मध्ये एक pub2 नावाचं व्हेरिएबल पण आहे. C मध्ये नाहीये, B मध्ये नाहीये, A मध्ये नाहीये. तर C मध्ये, D मध्ये एक pub2 नावाचं व्हेरिएबल आहे, तर तो D मध्ये ऍक्सेस भेटतोय त्याला. तो पण पब्लिक असल्यामुळं मेन मध्ये त्याला तो ऍक्सेस देतोय. प्रायव्हेट किंवा प्रोटेक्टेड असतील तर त्यांनी त्याला ऍक्सेस करू दिलं नसतं. त्याच्यामुळे मी परत रिपीट करताना तुम्हाला सांगितलं की इनहेरिटन्स ज्यावेळेस शिकणार, बेसिक क्लास, ऑब्जेक्ट, ऍक्सेस स्पेसिफायर, एनकॅप्सुलेशन, ऍब्स्ट्रॅक्शन,
हे कन्सेप्ट तुमचे क्लिअर पाहिजे, त्याच्यानंतरच इनहेरिटन्सला हात लावायचे. तर ज्याला खरंच कोडिंग शिकायचंय, खरंच कोडिंगची आवड आहे किंवा काहीतरी C++ किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज डेव्हलपर व्हायचंय तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड यायलाच लागतं तसं. तर ह्या गोष्टी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहेत समजून घेणं. पार्ट कुठलाच कन्सेप्ट करायचं नाहीये, लाईन बाय लाईन प्रत्येक गोष्ट तुम्हाला ती समजली पाहिजे. पार्ट नाही करायचं. नसेल येत तर विचारत राहायचे, कुठला पण प्रॉब्लेम आला तरी विचारायचे लगेच. आत्ताच्या क्वेश्चनचा आन्सर समजलंय. ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो, क्लास केलाय तर ऑब्जेक्ट क्रिएट करायचंच आहे. हे Yes, फक्त sir. मी तुम्हाला इथं दाखवण्यासाठी करत होतो की सिंटॅक्स कसा असतो, डायमंड प्रॉब्लेम काय असतो, डायमंड प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. तर ह्या गोष्टी आपण इथं क्लास तसे क्रिएट करून सॉल्व्ह केल्यात. इनहेरिटन्स पूर्ण समजलंय सगळ्यांना. हिरार्चिकल इनहेरिटन्स राहिलाय, पण तो एवढा काही इम्पॉर्टंट नाहीये. त्याच्यामध्ये मग हिरार्चिकल इनहेरिटन्स मध्ये पूर्ण कॉम्बिनेशनच असते, हायब्रिड प्लस मल्टिपल प्लस मल्टी लेवल, असे सगळे कॉम्बिनेशन घेऊन हिरार्चिकल इनहेरिटन्स बनतो. पण ह्या 4 इनहेरिटन्स जर तुम्हाला समजले तर C++ मधला इनहेरिटन्स कुठला पण तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. ओके. डायमंड प्रॉब्लेम हा जो कन्सेप्ट आपण आता घेतलाय ना शेवटच्या 15 मिनिटात, हा तुम्हाला जर तुम्ही प्रोजेक्ट आता शिकत असताल तर त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीला हा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. हा आय थिंक 5 मार्क्सला येतोच युनिव्हर्सिटीला क्वेश्चन. तर डायमंड प्रॉब्लेम यू कॅन सॉल्व्ह युझिंग व्हर्च्युअल कीवर्ड. जर व्हर्च्युअल लिहिलं नाही तर एरर कुठला येतो, अँबिग्युअस. हे पण नोट्स मध्ये नीट लिहून घ्यायचं. आणि हे समजत नाही, लोक पाठ करतील, तुम्ही प्रोग्राम पण परीक्षेला लिहिणार आणि तो परीक्षेला रन पण होणार. पाठ करून तुम्ही तो मार्क पण मिळवणार, पण ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार ना त्यावेळेस इंटरव्ह्यूवर हे चेक करेल की तुम्हाला तो खरंच समजलाय. ओके. तर सिंटॅक्स वगैरे किंवा ऍक्च्युअल हे असंच का लिहिलंय तसंच का लिहिलंय, तर पाठ केलेला असेल तर ते त्याला येणार नाही. जर तुम्हाला कन्सेप्ट समजला असेल तर तुम्ही ते पटकन तिथं आन्सर करू शकता. तर शिकून घ्या, परीक्षेसाठी अभ्यास नाही करायचा आहे, नॉलेजसाठी अभ्यास करायचा. सगळे प्रोग्राम्स वगैरे मी ऑलरेडी दिलेत ग्रुपवरती, ते प्रोग्राम्स ट्राय आउट करायचे सगळ्यांनी. क्वेश्चन असतील तर विचारा, नाही तर आज आपण थांबू.